आता आपण बघत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये 6.85 टीएमसी पाणी साठा शिल्लक। गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी पातळीत किंचित वाढ, जलसंपदा विभागाची माहिती। पुण्यात मुसळधार पावसानंतर कुठेही पाणी शिरता कामा नये, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुणे पालिका अधिकाऱ्यांना सूचना। पावसाळ्यापूर्वी पुणे महापालिकेकडून शहरातील नाले, पावसाळी लाईन, चेंबर दुरुस्ती आणि साफसफाईची कामं। पुण्यात नाले सफाईची 85% कामं पूर्ण, महापालिका प्रशासनाचा दावा। राज्यातील शिक्षण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी कृती दलाची स्थापना होणार, मंत्री चंद्रकांत पाटलांकडून अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश। बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू। पुण्याच्या मावळमधील देहुगाव मधली घटना। 2 ते 3 तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडला। पुण्यातील बालभारती ते पौडफाटा रस्त्याच्या कामाला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीचे मुख्य सचिवांना पत्र। सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर निर्णय होत नाही तोवर कामाला स्थगिती। पुण्याच्या एमआयडीसी भोसरीमधील कंपनीच्या अकाउंटंटला फेक मेसेज करून 1,95,00,000 फसवणूक। अवघ्या 24 तासात आरोपीला गुजरातमधून अटक, सायबर पोलिसांची कारवाई। पुण्यातील पद्मावती नगरात कोयता गँगची दहशत, कोयता गँगनं अनेक गाड्या फोडल्या, काही नागरिकांनाही मारहाण। पुण्यातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेता येणार। राज्य सरकार योजनेच्या अंमलबजावणीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करणार, ॲप्लिकेशनच्या विकासासाठी 48 लाखांच्या खर्चास मान्यता।